नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत। तेलंगणामधील शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जे माफ। ज्या शेतकऱ्यांनी 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये 2 लाखापर्यंतचे कर्जे घेतले आहेत ते सरसकट माफ करण्यात येणार आहे। खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाची गती वाढवा, सुनील मुनगंटीवार यांचे निर्देश। जिल्हा नियोजन भवनात घेतली आढावा बैठक। आतापर्यंत 777 कोटींचे पीक कर्ज वितरण। सखोल चौकशी होईपर्यंत नाफेडची कांदा खरेदी बंद करा, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी। अनुदान बचत खात्यात टाका, दुष्काळी सवलती लागू करा, भाजपचे तहसीलदारांना निवेदन। सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर, अंबादास दानवे यांचा आरोप। गुजरातमधून राज्यात कापसाचे बनावट बियाणे येत आहेत, अशा बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया जातोय। शेतकऱ्यांचे सूर्यफूल पिकांकडे दुर्लक्ष, सोयाबीन कापूस यासारखे पर्यायी पिके उपलब्ध, तेल उत्पादनावर याचा परिणाम होऊ शकतो। तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी द्यावी, किसान सभेची सरकारकडे मागणी। तेलंगणा काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला होता, त्याप्रमाणे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शनिवारी कर्जमाफीची घोषणा केली। त्यानंतर आता महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे। भोकरदन तालुक्यात कापूस मका लागवडीत मोठी वाढ, भाव नसल्याने सोयाबीनकडे दुर्लक्ष। तालुक्यात केवळ 7 हेक्टरवर सूर्यफुलांचा पेरा, 20 हेक्टरवर झाली सोयाबीनची पेरणी। शेती कसून दाखवाच, MSP तुटपुंजी, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। सोयाबीनचा खर्च 7,000 पण हमी भाव मिळाला 4,892। मुलींना मोफत शिक्षणाचा अध्यादेश कधी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाचा प्रशासनाला सवाल। साहेब, अतिवृष्ट शेतकऱ्यांना कधी मिळणार मदत, मागील 1 वर्षापासून शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित, प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये रोष। हात कलंगले, 750 शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनचे अनुदान थकले, 2 कोटी रुपयांचे अनुदान आचारसंहितेचे कारण पुढे करत होतोय विलंब। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।